दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. घरगुती गॅस सिलेंडरमधून व्यावसायिक सिलेंडरमध्ये गॅस भरणाऱ्या 4 आरोपींना जेरबंद करत एकूण 3,15,400 रुपये किमतीचा मुद्देमाल गुन्हे शाखा युनिट 1 आणि भद्रकाली पोलीस स्टेशन नाशिक यांनी हस्तगत केलाय. गुन्हे शाखा युनिट 1 चे पोलीस अधिकारी आणि अंमलदार हे अवैधरित्या घरगुती गॅस सिलेंडरमधून व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरणाऱ्या इसमांचा शोध घेत असताना पोलीस हवालदार नाझीम खान पठाण व संदीप भांड यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार काही इसम भद्रकाली येथील कुट्टी बाजार येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये घरगुती वापराचे LPG गॅस सिलेंडर घेऊन त्यांच्या साहित्य साधनांच्या मदतीने व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये धोकादायकरित्या आणि बेकायदेशीरपणे भरत असल्याचं समजलं. त्यानुसार पथकाने संयुक्तरित्या कुट्टी बाजार येथे छापा टाकला असता संदीप संतोष चव्हाण, आसिफ अहमद शेख, अनिल लहू घोडे, संतोष अशाक पटेकर हे 4ही संशयित साधनांसह मिळून आल्याने त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याकडून 33 घरगुती गॅस सिलेंडरच्या टाक्या व 13 व्यावसायिक सिलेंडरच्या टाक्या, 2 गॅस भरण्यासाठी वापरले जाणारे मशीन, 2 गॅसचे वजन करण्यात येणारे इलेक्ट्रिक वजन काटे, एक 3 चाकी ॲपे माल वाहतूक करणारे वाहन असा एकूण 3,15,400 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. या आरोपींविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास भद्रकाली पोलीस करत आहेत. ही कामगिरी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त व किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त गुन्हे, संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 नाशिक शहर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अचल मुदगल, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे, संदीप भांड, नाझीम खान पठाण, प्रदीप म्हसदे, प्रशांत मरकड, विशाल देवरे, योगीराज गायकवाड, देवीदास ठाकरे, विशाल काठे, पोलीस अंमलदार अमोल कोष्टी, मुक्तार शेख, जगेश्वर बोरसे, अनुजा येलवे तसेच भद्रकाली पोलीस ठाणेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार, पोलीस हवालदार सतीश साळुंके, कयूम अली सय्यद, अविनाश जुंदरे, प्रभाकर आहेर, सागर निकुंभ, निलेश विखे, अविनाश थेटे यांनी केली आहे. अमित कबाडे, दक्ष न्यूज, नाशिक.